ईश्वरवाद मिळाला. सुंदर वर्णन. रोमा कोण फेरी कोण भरे पर्जन्याची आखरी. मग एक ईश्वर काय केलं मानलंच पाहिजे. आकाशे सर्वत्र पर्वती वैसका समुद्र. उद्या जर म्हटलं समुद्र आणि मी ज्ञानेश्वरी ऐकायला येतो संबंध. म्हणून वृक्षाची पान हाली ज्याची राहिली अंधा. मग ईश्वर काय करावं. अलीकडे काय झालेलं आहे, ईश्वर काय करीत नाही. हे काल्पनिक आहे संबंध. एका ग्रस्ताने म्हटलं होतं, म्हणलं ज्ञानोबरायने भिंत चालवली, रेडा बोलवला, हे काल्पनिक आहे. बुद्धिवादी लोक काय सांगतील काही, ते अध्यात्म वगैरे मान्य करता काय नाही. मग त्यांचे ग्रंथ कोणते, कादंबऱ्या, दुसरं काय. आणि त्या कादंबऱ्यामध्ये काय असते, न सांगणं बरं तुम्ही न ऐकणं बरं. कादंबऱ्या असते ना. एखाद्या माणसाला मी ब्रह्मचारी राहण्याचा संकल्प केला, कादंबरी वाजलं की म्हणून ते वाचण्याच्या लायकीचं काय नाही. ते काय लायकायचे आहे. मग काय वाचलं, वाचावी आता जाऊया. आता एक काळवादाचा मत आहे बघा, नाही का. जीववादी बंधू माझंच आहे, वाटसोराचं कुठं गर्व होत असते का. मग कोणते प्रकृतीवादी, परब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रकृती आली, सूर्याच्या ठिकाणी कुठं अंधार असते का थोडा तरी, कधीतरी शक्य आहे का. परब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रकृती शक्य आहे का. दुसरं कोण प्रकृतीवादी, संकल्पवादी. तिथे कुठे संकल्प होत असतो का. हे पहा, एखादा आपण शेंगदाणा म्हणा किंवा मटकी म्हणा पाण्यामध्ये घालतो की नाही, म्हणजे तसेच राहते का फुगते. पाणी कसं शिरते, त्या शेंगदाण्यामध्ये पाणी कसं शिरलं सांगता येते का. मग त्याच्यात परिणाम होतो का नाही का काहीतरी. मग खडा असतो का नाही, खडे असतात ना, त्या खड्यावर काही परिणाम होतो का. जसाच्या त्याप्रमाणे परब्रह्मस्वच्या ठिकाणी प्रकृती संकल्पाला पोकळी लागते. काय लागते, ब्रह्मस्वरूप भरला घनदाट. एक एकाचं मत. आता हे कोणतेवादी, आता हे काळवादी लोक, ते म्हटलं आता स्वभाववादी लोकांना सांगतात, म्हटलं आता तुम्ही गप्प बसा. 2 मिनटं दिली होते, 4 मिनटं एक घंटी वाजत असते तरी सुद्धा वक्त्याच्या काय होत नाही, ध्यान होत नाही. मग ते काय करतात, त्याच्या समोरचं लाऊडस्पीकर असतात ना घेऊन जाऊ द्या. म्हटलं तर तुम्ही गप्प बसा. अनेक एक शोभे म्हणतले निके, हे काळवादी रागाने उठले वा आणि भोगीचे एक काळ केले. म्हटलं सगळ्या जगतावरती ब्रह्मांडावरती कोणाची सत्ता आहे, काळाची आहे का नाही. एक दृष्टांत देऊन ते आणि सिद्धांत काय करतात. तरी तयाचा मार देखदाद्वे अनिवार, तरी सुमती पर अभिमानिया. तरी तयाचा मार देखदाद्वे अनिवार, त्याचा मार प्रत्यक्ष दिसत असताना देखील माझंच मत काय आहे,
बरोबर आहे समजणं. त्याचा मार आपला एक ग्रस्त कुठेतरी पण चोरी करण्याची बुद्धी त्याची. कोणा पेढ्याच्या दुकानावर गेला, मग चोरी कशी करायची म्हटलं का पेढा कसा लागत असतो, एक सॅम्पल खायचा, घ्यायचं नाही. काय करायचं. एखाद्या आंब्याच्या दुकानावर गेलं तर आंबा खायचा, घ्यायचा नाही. डोळे चोखून काहीतरी करायचा. मग याने काय जोरलं मग घड्याळ. मग आता तो सोडतो का तो त्याला. मग त्याला घड्याळ घेईपर्यंत कशाने मारलं, मग चपलाने मारलं. लोकांनी विचारलं, म्हटलं काय तुम्हाला त्या घड्याळवाल्या माणसाने चपलाने मारलं. तो म्हणला रबराच्या होत्या फारसं लागल्या. जाऊ दे, आपला दृष्टांत काय झाला संपला. त्याचा मार पाहूनही सुद्धा ज्याला काही वाटत नाही म्हणून सिद्धांत तुम्हाला सांगितलं. तरी तयाचा मार देखवता ती अनिवार्य, तरी स्वमिती भर माझाच खरा आहे असा पण म्हणून बसतो तो. स्वभावादी म्हणतो आमचंच खरं आहे. जाणे मृत्यूचा रागीठा, सिंहाडियाच्या धरकुटा, परी काय केजे वाजटा पुरीच असे. जाणे मृत्यू रागीठा, याला यम म्हणतात, मृत्यू असं म्हणतात. तो कसा आहे, क्रोधाने युक्त आहे. रागीठा म्हणजे क्रोधाने युक्त आहे जणू काही. आणि शरीर म्हणजे सिंहाडाची धरकुटा. सिंहा म्हणजे सिंहाची राहण्याची काय आहे, दरकुटा म्हणजे दरी आहे. परी काय जे वांजटा पुरीच असे. व्यर्थ मात्र मग बडबड केल्याशिवाय राहत नाही. त्या बडबडीमध्ये काय काही तथ्यांश असतो का, नाही का. लग्नामध्ये गेले किंवा स्मशनात गेले, मग नुसती बडबड असते तिथं. तिथं काय तत्त्वज्ञान असते. मग कोणत्या गोष्टी असतात सगळ्या. मग हा म्हणतो माझं लग्न असं झालं, दुसरं म्हणतो माझं लग्न असं झालं, तिसरं म्हणतो घोड्यावर बसून मी गेलो होतो, एक जण म्हणतो घोडा उडाला तर खाली पड. हे बडबड आहे. काही सार आहे का त्याच्यामध्ये. मग सार असावं लागतं. सार 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 म्हणून मग जे तत्ववेत्ते लोक असतात ना, जे बोधेल ते शास्त्र होत असते. अभंग काय होत असते म्हणजे काय माहिती ओढ नाही. मग तिथं आहे ओढ महाकल्प आरोधी कव घालून अवचिती आणि सत्यलोक भद्र जाते अंगविजय. महाकल्पाच्या पलीकडे कव घालून युग त्रेत आपल्या 4 युग आहे ना, कृत त्रेता द्वापर आणि कली. प्रत्येकाचे धर्म वेगळे वेगळे आहे. आता कोणता युग आहे, मग सगळं भांडणालाच काय आहे, नाही का. महाराष्ट्रातल्या विधानसभेत भांडण, दिल्लीचे अडाणी मनात निवडून दिलेले गोंधळ घालला सगळा. अलग अलग जाऊ द्या, दृष्टांत आपला संपलं गे. कव घालून म्हणजे महाकल्पापर्यंत असणाऱ्या सृष्टीच्या ठिकाणी कव घालून म्हणजे कव म्हणजे मिठी, त्याच्या मिठीमध्ये सापडलेलं आहे ना. त्याच्या मिठी घालणे. अतिप्रेमाचा उद्रेक झाला म्हणजे जी काही अवस्था होत असते तो अन्याला मिठी मारत असतो. सत्यलोक भद्र जाते
अंगबीजाच्या आणि याच्यामुळे ब्रह्मदेवाचा सत्यलोक आणि इतर लोक हे सुद्धा काळाच्या ह्याच्यामध्ये जात असतात. लोकपाळ नित्य नव्हे, दिग्गजाचे मेळावे, स्वर्गाची आडवे गोनीमोडी. तेव्हा मृत्यूलोकलय असे लोकांचे तुम्ही 11 अध्याय वाचा, ज्ञानेश्वरीचा, त्याच्यावरती ज्ञानेश्वर महाराजांचं भाष्य वाचा. मग त्याच्यामध्ये घ्या नाही का, पश्चिमे पार्थरूपाने सतुशोध नानाविधाने नानावर्ण्या पश्चादिज्ञान वसून रुद्रानाशनास बहुन्य दृष्टपूर्वानी यही कस्तम जगत कृष्ण प्रविभक्त म्हणजे जगत कसं दिसत होतं. पृथ्वीचे परमाणू असतात ना, त्या परमाणूप्रमाणे काय झाले. मग परमाणूप्रमाणे जर जगत आहे तर जगत परमात्मा केवढा असला पाहिजे. हे सगळं लोकपाळ नित्य नव्हे आणि दिग्गजाचे मेळावे, दिशा आणखी योग्य करणारे असे दिग्गज मेळाव्याच्या मेळावे आणखी जो. आणि ते मेळावे काळ काय करतो, काळे ग्रासीला ओघाची आकार, सगळा आकार नष्ट करून टाकण्याची शक्ती काळामध्ये. काळे काळे ओघ्याची संन्यासी मरे जपी मरे तपी मेरे संन्यासी मरे मर गए 188 नाही का. उनकी कौन गती, सामान्य माणसाची गती काय. शरीर म्हटल्यानंतर शरीर हे कोणाचं आहे, देह आहे, आणि दुसरे मनुष्याचे. मग या शरीरावर कोणाची सत्ता आहे. प्रत्येक जणाला असं वाटत असते का मरावं म्हणून. न मरणे निर्विवाद जगा पडे. तर मरण नको मरण नको असं म्हणता म्हणताच राम बोले बाई ती गोष्ट आपण आपली वेळ जाते. त्या ब्रह्मदेवाला सुद्धा आणखी मरण नको वाटत असते. पण त्याचा प्रश्न ते काही सत्ता कोणाची आहे. सत्तेपुढे शांत पण काय. आता एक रोड निघाला म्हणजे सत्ता कोणाची आहे. आज म्हणजे झाडं बिळं सगळे घरं बिरं काय करतात. ते आम्ही बापूचे ते कधी कधी फिरायला जातो ना, ते घरं काय केलं केवढा वडाचं झाड होतं. रस्ता गेला ते वडाचं झाड काय कमीत कमी ते वडाचं झाड 500 वर्षापासून होतं. कधीपासून हे मोठं झाड बंद होतं त्याचा. मग सरकारी सत्ता आली म्हणजे मास्टर प्लॅन होऊ द्या. मग ते काही नाही आपलं कोणाचं घर सिलिंग काय झाला म्हणजे सत्ता कोणाची आहे. स्वर्गाची आडवे आणि रिगोरी मोडी, लोकपाळ नित्य नव्हे, दिग्गजाचे मेळावे, स्वर्गाची आडवे, स्वर्गरूपी अरण्यामध्ये शिरून आणि सगळ्यात याचा ग्रास करून टाकत असतो. याचे अंगवाते जन्म मृत्यूचे गर्भे निर्जय निभ्रमते जीव बघे. हे याचे अंगवाते नष्ट त्याच्या अंगावरून आलेला काळाच्या अंगावरून येणारा वारा जन्म मृत्यूचे करते. निर्जीवने भ्रमते जीव जीवरूपी मगे. जीवरूपी म्हणजे जीवरूपी हरण त्याच्या वाऱ्याने जाणगे. एक गोष्ट सांगता का, खरं तर वाघ असताना त्याची इतकी भीती असते वाघाची. एखादा वानर असला ना वारत उड असते झाडावर ते, आणि वाघ कुठे असतो खाली. चुकून वाघ कुठं आला झाडाखाली आला, झाडावर कोण आहे बघा. वाघाला पाहिल्यावर टपकन वानर कळते खाली. अजून वाघाने डरकाळी मारली नाही, हातही असा नाही गेला, हातही असा नाही गेला. तुम्ही हसता, अरे चुकी आहे ना. वाघाला कुठं वाहत असते का.
मी म्हटलं तरी म्हणतो वाघाला हात आहे का पाय आहे? एकाने विचार केला, प्रश्न केला, म्हटलं पाय आणि हात त्याच्यामध्ये काय आहे? वाघाला 2 पाय आणि 2 काय पाय आणि हातामध्ये फरक आहे. ही ईश्वराची करणी असते. पण ज्याला हात तुटलेले असतात ना अपंग लोक, मग त्यांना ते व्यसन असतात, बिडी पिण्याचे, कप खाण्याचे वगैरे. मग हात तर नाही, मग बिडी पिण्याची इच्छा आहे. पायाचा बरोबर पाय 2 बोटाच्या फटीमध्ये बिडी चाणाक्षी असतात, दुष्ट. मग याचे अंग काही हे करतं. याच्या नुसत्या अंगावरून येणाऱ्या वाऱ्यामुळे हे जे जीवरूपी हरणं जन्मरूपी खड्ड्यामध्ये पडतात. नुसतं वाद जरी आला कोणाला हरणारा, तरी हरणाची काय फिरदा होते. आता पुष्कळ त्या जुन्नर भागाला कोणाचं राज्य आहे सगळं. आणि ते भलत्या वेळेला येतं, ऊसाच्या शेतात जाऊ की नको जाऊ की. ते काय करतात, तसे शेतामध्ये पिलं देतात कोण आहे. आणि त्या पिला करता पुन्हा पुन्हा काय करतात ते वाघाची जातली. त्यांना भूक लागल्यानंतर गवत खात असतात का ते? भाकरी खातात का? कुत्रं गवत खात नाही, पण काय खातात? भाकरी खातात. वाघ कुठं भाकरी खात? क्रूर प्राणी आहे. अति पापाची योनी म्हणजे कोणती? वाघाची योनी. ते मरतात बरं का वाघ वगैरे. बरेच दिवस जगतात. कशाची शिकार न मिळाले पाहिजे. शेवटी आपलंच मांस नाताने तोडून ते वाघ काय करतो? खात असतो. भूक असते ना, ती त्रास देते ना माणसाला. निहाळी पा केवढा आणि पसरला से चवडा, करोनी माझी एवढा आकार. आकार करत म्हणजे हे संपूर्ण जो काही आकार आहे, काळे काळे सगळ्या आकारात आकाररूपी हाच कुणी एक हत्ती. आणि तो त्यांनी आपल्या घशामध्ये आणखी भरलेला आहे. निहाळी पा केवढा आणि पसरला म्हटलं, त्याचा चवडा म्हणजे हात केवढा मोठा आहे सांगता येत. चवडा शब्दाचा अर्थ हात म्हणा, व्याप्ती म्हणा, त्याच्या घशामध्ये सगळे गेलेले आहे. त्याची गोष्ट आपण सुद्धा कोणाच्या घशात आहोत, पण आपल्याला दिसत नाही. ते बेटकोळी होती ना समुद्रामध्ये, आणि ती बेटकोळी अशी बाहेर आली बा, तो साप होता. त्या सापाने बेटकोळी काय केली, नाही तो साप नावाचा प्राणी असा आहे, तोंडात धरली त्याने, गिळली नाही. आणि काय केली, गिळणं वेगळं आणि तोंडामध्ये घास आपण अगोदर काय कर गिळत असतो का तोंडात धरतो? अरे घास असतो तो गिळत असतो का तोंडात धरतो? मग तोंडात त्याची चवी बी बघतो, मग कुठं घसरवतो, मग कुठे अगोदर त्याचा स्वाद बी घेतो ना. म्हणजे बेटकुळी अशी तोंडामध्ये धरली बघा. आणि त्यात बेटकुळी होती ना, ती बेटकुळी माशी धरली होती. थोडा माशी धरा. वाघ कोणाला धरायला पाहतो? बेटकुळीला. आणि बेटकुळी कोणाला धरायला पाहते? म्हणजे बेटकुळीला माहितीच नाही मला कोणी गिळालेलं आहे सापाने. तसं आपल्यालाही माहिती नाही आपल्याला कोणी गिळालेलं आहे काळाने. पण आपली धाव कुठे आहे? काय खावे, लावे, असावे. साधनामध्ये प्रवृत्ती आहे का खाण्यात प्रवृत्ती आहे? मग श्रीमंत लोकांचं का साधनं असतात का?
चांगल्या प्रकारे खाणे हेच त्यांचं काय असते, साधन असते. त्यांचं साधन कोणतं, न्यावे, असावे, त्याच्यात खुश असतात. एका ठिकाण आहे न चांगलं बरं आहे का, काय सांगणार का? एका बोटात मोदी असते का पाती बोटात, आणि त्याचा काय उपयोग काय आहे त्याचा? जेवढा मोठेपणा असतो तो सगळा. आणि कुठे लग्न बिग्नाला गेले म्हणजे कोणी विचारते, लोक काय तुमची मोदी पाहायला आले का? ते लोकांना दिसलं पाहिजे, हो इकडे बघा तिकडे बघा. त्या हातातल्या मुद्द्या काय करायच्या लोकांना दाखवायचे. जाऊ दे, आपल्या सिद्धांत कशाचं करता सांगितलं यायला दृष्टांत पाहिलेला होता. म्हणून काळाची सत्ता नाही करायला करोनी माझी वडा आकार गाय. आकार रूपी हत्तीला काळ काय करतो, सिंह केवढा प्राणी असतो, हत्ती केवढा असतो. वाडा बी शरीर असतं हत्तीचं. सिंहाचा काय असतं, एखाद्या कुत्र्यासारखा असतो. तरी सिंहाला पाहता बरं हत्ती तिथंच थांबता. इतका धाक कोणाचा आहे बघायचा. नुसताच थांबतो घ्या, त्याचा गंडात चढ फोडतो. त्याप्रमाणे सगळे किती जरी असले तरी प्रत्येक माणसाला मृत्यूची काय भीती आहे. तुम्ही बघा, एखाद्या वेळेला संकटात आहे, ते विमानाचा ॲक्सिडेंट झाला ना, सगळे प्रवासी कशा सापडले, संकटामध्ये. शेवटी त्या संकटातून त्यांना बाहेर पडता आलं. सगळे जवळजवळ ते 250 असे संख्या होती बा. सगळे होर पडून काय झाले, म्हणून काळाची सत्ता. पण एकाच्या काळाची सत्ता आहे, पण काळावरील सत्ता कोणाची आहे, संताची आहे. काळ गुलाम सलाम करी. तो कया घरी ते कबीर आणि कमालाची गोष्ट झाली. ते कमाल जरा लहान लहान पोरं असायची, त्याच्यात खेळायचा. एका पोरावर डाव आला आणि तो वेळ झाली असल्यामुळे त्या डाव उद्या घेऊ. आता वेळ होऊन गेली, आपण डाव कधी घेऊ. ते रात्रीतच त्याला ताप भरला बा. काय भरला, ताप भरला बा. आणि मूल काय झालं, पण डाव द्यायचा राहिला ना, मग कमाल गेला. काळ जरी नेण्याकरता आला तरी कमालाने सांगितलं, पण लय पा डाव घेतल्याशिवाय निवड येणार. अगोदर काय घेऊ, डाव घेतल्याशिवाय काय कर. काळाची सत्ता का. यम थांबला की मग लोकांनी सर्वांनी प्रार्थना केली. म्हणले महाराज मग काय करायचं. म्हणलं कायमचाच सांगा. काय जागा नाही. कशाकरता सांगितलं तुम्हाला, काळावर कोणाची सत्ता आहे. तर वेळ जाते आपला. तो म्हणतात हे ती काही भाऊ होते नाही. म्हणजे झाले 2-2 वर्ष सांगितलं की तू आमच्याकडे यायचं नाही. तर मुक्ताबाईंनी सांगितलं, पण नाही पाजो तू बरं नामदेव महाराजांचा भाग आहे का त्याच्या काळाची. म्हटलं हे बा कोणते लोक धरून आणायचे ज्याच्या कपाळावर गंध नाही आणि गळ्यामध्ये काय नाही. अबा काय म्हटलं ते कोणाचं गिऱ्हाईक आहे, यमाचं गिऱ्हाईक. आता अभंग वेळेवर ते आठवलं पाहिजे. तिथे नाही तेव्हा सत्ता जिथे होय हरिकथा सदा हो नका जावं तया नामधारकाचे शिवा. तुम्ही मदत करत नाही मग काय करायचं.
नका जाऊ दया गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन हवा घरटी फिरे. म्हणून वारकरी मरतच नसतो, त्याचा देह पडत असतो, पुन्हा जन्म घेतो. अशी बहु की ऋषी केली नैमिषारण्यामध्ये याचा निर्णय केला. हे सगळे पुराण वगैरे व्यासनारायण कोठलेले नैमिषारण्य आपण गेलो होतो. पुराणे विषयी मतपत्रिका पुराणामध्ये सुद्धा याचा अधिक विचार केलेला आहे. अनुष्टमादी छंदिक प्रबंधीचे विविधे वेदेचे बृहत्साम सूत्र तीक्ष्णपणे पवित्र परित्वया एक क्षेत्र निर्णयाची का अनुष्टपादी छंदे. गीता जशी अनुष्टप छंदामध्ये 32 अक्षर असतं, त्याच्यामध्ये वरच्या ओळीमध्ये 16 न खालच्या ह्याच्यामध्ये 16 दोरे. सगळी गीता कोणत्या छंदात आहे? प्रबंध असतात लोक. आता ज्ञानेश्वरी सुद्धा काय आहे? टीकेवरती लिहिलेला, गीतेवरती लिहिलेला प्रबंध आहे. भद्रावलंबन विधी त्याचप्रमाणे बरीचशी काव्यरचना केली आहे. तुकोबाराज ज्ञानेश्वर महाराज संतांनी सगळी काव्यरचना केलेली आहे. आणि करीती अजूनही बृहत्साम सूत्र वेदीचे जे देखणेपणे पवित्र परितया एक क्षेत्र निर्णयाची म्हणजे ब्रह्म. इथे 2 तुमच्या खंदारकराच्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे, भरताने विवरण केलेलं आहे. आपल्या ह्याच्यामध्ये प्रस्थानत्रयी म्हणतात ना, ब्रह्मसूत्र उपनिषद भगवद्गीताला प्रस्थानत्रयी ते ब्रह्मसूत्र नाही घ्यायचं, वेदामधलं ब्रह्मसूत्र घ्यायचं. ब्रह्मसूत्र एक स्वतंत्र सूत्र आहे, त्याच्यामध्ये याचा विचार केलेला आहे. आता तो ब्रह्मजिज्ञासा साधनांच्या दृष्ट्या संपन्न झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ब्रह्मसूत्र उपनिषद वगैरे भगवद्गीता प्रस्थानत्रयीचा अभ्यास करायचा. त्याच्यामध्ये ब्रह्मसूत्र घेतलेलं आहे. तर चांगला विचार. सूत्र म्हणजे अल्पाक्षर अर्थविधम, अक्षर थोडंच असतात, पण अर्थ ज्याच्यामध्ये जास्त भरलेला असतो त्याला सूत्र असं म्हणतात. सूत्रभेद. सगळं वाङ्मय कशामध्ये आहे? भक्तिक्षेत्र मथा तो ब्रह्म भक्ती व्याख्यास्यामासा तस्मिन्. आता तो ब्रह्मजिज्ञासा योगश्चित्तवृत्ती तयाही एक क्षेत्र निर्णयाची का. त्यांना सुद्धा हे शरीर कोणाचं आहे, किती घटकाचं आहे, याचा सुद्धा त्यांना सुद्धा पत्ता लागलेला नाही. अनेके बहुतेक महाकवी हेतुमती या लागी मती वेचली आहे. अनेकही बहुतेक पुष्कळच्या लोकांनी साधे कवी का महाकवी हेतुमती म्हणजे बुद्धिमान असणारे असे जे भाई कवी म्हणजे जे न देखे रवी ते देखे कवी. जे सूर्य पाहू शकत नाही त्याच्याद्वारा ज्ञान होत असते त्याला कवी असं म्हणतात. वाल्मिक ऋषी त्याला काय कवी म्हटलेलं आहे. कुचतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम आरोह्य कवितां शाखां वंदे वाल्मिकी. रामायण रूपी झाडावरती बसून हा कवी आणखी त्याचा आनंद बघतो. जसा एखादा पक्षी असतो ना, म्हणजे पक्षी सुद्धा पोपट नावाचा पक्षी, राघव नावाचा पक्षी. झाडाचा आनंद कोण घेत असतो? माणसापेक्षा तो पोपट घेत असतो बा. बरं का. त्याच्यातले हिरवे फळं खातो, पिकलेली काय खातो, या फांदीवरून त्या फांदीवरून त्या फांदीवरून. इतका मालकाला सुद्धा आनंद भोगता येत. ऐसे एवढे अमकायाचे निफडे आणि कोणाही वर पडे होईना. म्हणून एक क्षेत्र अमक्यासारखंच आहे, अमकेच आहे असा निर्णय त्यांना लावता येत. कोणाही वर पडे होईच ना. आता जिथे मोठ्या माणसाची गत अशी आहे
तर सामान्य माणसाची कथा काय. इथे जागतिक कीर्तीचे गायक लोक आले होते बा, एकदम मैफल भरली बरेच वर्ष. एका माणसाच्या ते तुमचे पण उत्तराखंडातले बैरागी लोक रामायणाच्या पारायणाकरता आणले होते. गोस्वामी स्वामीचे रामायण. मग जागतिक भीमसेन जोशी सगळे आले होते पाहिजे सगळे. मग एक आपला खेडवळ मनुष्य, तोही खेड्यामध्ये त्याला गायकाचा मान. आणि त्याला असं वाटलं की माझंही नाव याच्यामध्ये काय होईल, सांगितलं तर बरं होईल. मग तो गेला आणि तो सांगितला, म्हणला का काय आहे. म्हणलं गायनाची मैफल आहे. मग एकाने परिचय म्हणलं आमच्या गावामध्ये आहे सुद्धा सुंदर गायक, याचं नाव काय करा. आणि ते ज्याची नाव होते ते सगळे जागतिक कीर्तीचे. माझं नाव देणारा म्हणाला, मनुष्य म्हणायला लागला माझंच नाव त्याच्यात लागत नाही, तुझा आणि त्या ठिकाणी पत्ता कुठं. हे बरं आहे आपलं वासरात लंगडी गाय नाही का. मग आपल्याकडचा कुठं त्या फेस्टिवलमध्ये चालते का, ते जागतिक कीर्तीचे असतात. प्रत्येकाचे दक्षिणा ठरलेली असते. मोठ्यासाठी ते पाड लागत नाही, ते सामान्य माणसाची कथा. तरी यावरी जैसे क्षेत्रही असे आणि तुला सांगतो तैसे साध्यंते. भगवान म्हणतात इतका या लोकांनी विचार केलेला आहे, तरी एकालाही सुद्धा हे क्षेत्र कोणाच्या मालकीचं आहे अजूनसुद्धा कळलेलं नाही. असं असणारं क्षेत्र मी तुला काय करणार होता सांगणार आहोत. आता यावरी जैसे क्षेत्र हे असे, हे क्षेत्र कोणत्या युक्तीने युक्त आहे हे सगळे तुला सांगू तसे साध्यंत का. साध्यंत म्हणजे आदिसहित अंतापर्यंत पूर्ण विचार तुला आम्ही करून सांगणार आहोत. महाभूतान्यंकारो बुद्धिरभेमेवच इंद्रियानी पशीकंच पंचेंद्रिय गोचरा इच्छा द्वेष सुखम दुःखम संघात चेतना धृती एतक्षेत्रम समासेन समीकार. हे 36 तत्व आहेत याच्यामध्ये. पहिले महाभूतान्य अहंकार पंचमहाभूते. महाभूतानी म्हणजे कोणते, मसनातले महाभूत घ्यायचे का, मग कोणते भूत घ्यायचे. महाभूतानी महाभूती 5 अहंकार त्याच्यातला घटक आहे. पुढे बुद्धी अव्यक्तमेवच. पंचमहाभूत अहंकार 6, बुद्धी 7 आणि अव्यक्त 8. पुढे इंद्रियानी दशेकंच 5 ज्ञानेंद्रियन 5 पंचचेंद्रिय गोचरा. पण 5 काय त्याच्यामध्ये हे आहे ना, पंचचेंद्रिय त्याचे 5 विषय बरं का. नाही आहे का नाही. इंद्रियानी दशेकंच 10 इंद्रिय झाले का नाही. आणि मग त्याच्यात काय पंचचेंद्रिय गोचरा म्हणजे त्याचा काय अर्थ आहे, विषय घेतलेले आहे का. इच्छा द्वेष सुखम दुःखम संघात चेतना धृती एतक्षेत्रम समासेन स्वीकार मुदावृतम. 36 तत्व आहे. त्याचा विचार करून उद्या तुम्ही सांगा मला बरं का, घरी जाऊन विचार करून या थोडा. इंद्रियानी दशेकंच 5 ज्ञानेंद्रियन 5 आणि पंचचेंद्रिय गोचरा म्हणजे त्याचे विषय असेल. बघा बरं काय इंद्रिय गोचर याचा काय अर्थ केला. महाभूते अहंकार बुद्धी अव्यक्त 10 इंद्रिय 1 मन 5 कर्मेंद्रिय यांचे विषय. 5 कर्मेंद्रियांचे विषय. बरोबर आहे ना. तरी महाभूत समासेन
तत्समासेन सविकारम. थोडक्यामध्ये आम्ही तुम्हाला काय करणार आहोत. परिमाभूत पंच अहंकार एक आणि बुद्धी अव्यक्त दशक इंद्रियांचा. हे तर 16, 26, 36 इंद्रिय आहेत. हे पुढे सांगणार आहे. त्याचा विचार कधी करू. नमस्ते.